जिंतूर विधानसभा मतदारसंघात 2024ची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली। सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणूक अंतिम टप्प्यात आल्यानंतर तिरंगी झाली। या मतदारसंघात भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे यांनी आव्हान दिले। अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी विजय मिळवला। मेघना बोर्डीकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांना 4516 मतांनी पराभवाची धूळ चारली। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नांगरे यांनी देखील तब्बल 56,474 मध्ये आघाडी घेतली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचा विजय यांनी वंचित बहुजन आघाडीमुळेच पराभव झाला होता। भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला असून यंदा तब्बल 1,13,432 मते त्यांनी घेतली आहेत। तर त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे विजय भांबळे हे 1,08,919 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत। त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नांगरे यांनी देखील 56,474 मध्ये लीड घेतली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचे 3,000 मतांनी विजय झाला होता। आता 2024 मध्ये मताधिक्यात वाढ झाली आहे। निवडणुकीच्या काळात मराठा आंदोलकांचा त्यांना देखील मोठा प्रचंड विरोध देखील आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळाला। दसरा मेळाव्याला नारायणगडावर न जाता भगवान गडावर जाऊन त्यांनी मराठा समाजाचा आक्रोश ओढावून घेतला होता। असे असताना देखील त्यांनी या मतदारसंघात विजय मिळवत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची हवाच काढून घेतली आहे। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मेघना बोर्डीकरांना पाडा असा संदेश देखील जारी केला होता। त्यानंतर त्यांनी निवडणुकीमध्ये न पाडण्याचा निर्णय घेतला होता। अशा परिस्थितीतही आमदार मेघना बोर्डीकर या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत। आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील जिंतूर येथे भव्य अशी सभा घेतली होती। त्याचबरोबर भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी देखील जिंतूर येथे येऊन ओबीसी बांधवांना मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन देखील केले होते। मतदानाच्या आदल्या दिवशी आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती। या ऑडिओ क्लिपमध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य देखील त्यांनी केल्याचे दिसून आले आणि या क्लिपची संपूर्ण जिल्हाभर चर्चा देखील झाली होती। एवढे होऊन देखील आमदार मेघना बोर्डीकर यांना विजय मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत जरांगे यांचा पराभव झाला होता, मात्र विधानसभेत तो धूसर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे।